तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का, की सगळं काही करूनही आयुष्यात अचानक एखादं संकट येतंय किंवा यश आपल्याला हुलकावणी देतंय. आपण अगदी प्रामाणिकपणे काम करतो, पण आपलं कुठलंही काम सार्थकी लागत नाहीये. घरात विनाकारण भांडण कटकटी वाढल्या आहेत, मुलांचा चिडचिडपणा वाढलेला आहे किंवा अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात अडचणी निर्माण करत आहेत. तर यावेळेला आपण काय करतो, आपण घरातली वास्तुदोष तपासतो आणि काही गोष्टी तपासतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अजिबात बघत नाही ते म्हणजे आपल्या घरातील कुलदेवता. आपल्या घरातील कुलदेवता नाराज असेल किंवा रुसलेली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा या अशा गोष्टी घडत असतात. तर त्याच्यामुळे आपल्या घरातील कुलदेवतेकडे आपल्याला लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. प्रत्येक घरातील कुलदेवता ह्या त्या घरातील पॉवर हाऊस असतं. जसं मोबाईलला रेंज मिळावी लागते तेव्हाच आपला मोबाईल आपण वापरू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या घरातील सगळं काही सुरळीत चालू असण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतेशी संपर्क असणं खूप महत्त्वाचं आहे. तर कुलदेवता म्हणजे काय, तर आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या आपले पूर्वज, आपले आई वडील ज्यांची पूजा करत असतात, ज्यांना आपण कुळदेवता असं म्हणतो, तर त्या कुळदेवताची माहिती आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे. पण दुर्दैव असं की आताच्या पिढीला कुळदेवता म्हणजे काय, टाक म्हणजे काय, कुळदेवतेची पूजा कशी करायची, मानसन्मान कसा करायचा की नाही करायचा, या गोष्टींबद्दल अजिबात माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत कुळदेवतेबद्दल, कुळदेवतेची माहिती बघणार आहोत, कुळदेवतेचं महत्त्व बघणार आहोत, कुळदेवतेचा मानसन्मान, कुळाचार कसा करायचा जेणेकरून आपल्या घरात काही जे संकट येतात, आपली कामं अडकतात ती अडकणार नाहीत आणि आपल्या कुळदेवतेचा, आपल्या कुळाचाराच्या आईचा आपल्यावर आशीर्वाद राहील. त्याच पद्धतीने कुळदेवतेची नित्यपूजा कशी करायची, अभिषेक कसा करायचा, पूजा अर्चा कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळदेवतेचे टाक आणि मूर्ती, फोटो याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर नमस्कार, हा देवघर आणि देवारा सिरीजचा 6वा एपिसोड आहे. आतापर्यंत या सिरीजचे 5 भाग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत आणि 6व्या भागात आपण कुळदेवतेची अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की 7 पिढ्यांचा पितृदोष असेल किंवा आणखी अशा काही गोष्टी असतील तर त्या या भाग शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. या ब्रह्मांडामध्ये 33 कोटी देव आहेत, पण कुलदेवता म्हणजे नक्की काय? तर कल्पना करा की एक मोठं असं झाड आहे, एक मोठं विशाल असं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला छोट्या छोट्या फांद्या आहेत आणि त्या फांद्या म्हणजे आपण. पण त्या झाडाचं जे रूट आहे, म्हणजे जे मेन मूळ आहे, ते म्हणजे आपली कुलदेवता. तर आपल्या वाडवडिलांनी शेकडो वर्षापासून ज्या देवतेच्या ऊर्जेशी स्वतःला जोडून घेतलेलं आहे, ज्या देवतेच्या ऊर्जेची आपण वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या पूजा करत आहोत, ती म्हणजे आपली कुलदेवता. तर कुलदेवी किंवा कुलदैवत हे प्रत्येक घराण्यातील परंपरेप्रमाणे त्यांच्या पूर्वजांनी ज्या देवीची पूजा केलेली आहे किंवा ज्या देवतेची पूजा केलेली आहे त्याला आपण आपली कुलदेवता म्हणतो. तर जसं लग्नाआधी आमची जी कुळदेवता होती ती तुळजाभवानी माता होती आणि लग्नानंतर जेव्हा मी ज्या कुळात आले तर तिथे आता आम्ही रेणुका मातेची पूजा करतो. तर अशाच पद्धतीने तुमच्या घरात तुमच्या वाडवडिलांनी वर्षानुवर्ष ज्या देवतेची, ज्या कुलदेवतेची पूजा केलेली असेल ती तुमच्या कुळाची देवी. कुळदेवी म्हणजे काय, कुळ आणि देवी. कुळ म्हणजे आपण ज्या गोत्रात, ज्या कुटुंबात जन्माला आलेलो आहोत आणि देवी म्हणजे ज्यांची आपण पूजा करतो. तर आपल्या कुटुंबाची देवी म्हणजे काय, तर वर्षानुवर्ष ज्या देवतेची आपण पूजा करतो ती आपली देवी, ही आपली कुलदेवी असते. एक जुनी म्हण आहे, कुलदेवता प्रसन्नाचेत सर्व बाधा विनश्यती. म्हणजेच काय, आपली कुलदेवता जर आपल्यावर प्रसन्न असेल तर कुठलीही बाधा, कुठलंही संकट आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या कुळाचं संरक्षण करणारी आई म्हणजे आपली कुळदेवता आणि आपली कुळदेवता जर आपल्यावर प्रसन्न असेल तर घरात ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी होतात ना, मुलांचा चिडचिडपणा, भांडण कडकती किंवा तुमच्या घरात लग्न समारंभ असतात त्या गोष्टींमध्ये अडचणी येत असतात. तर या सगळ्या काही गोष्टी असतात, त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळते. आपले कुळदेवता आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे आणि वर्षभरात त्यांची सेवा, त्या वाराला कुळदेवतेचे मानसन्मान, कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या कुळाची उद्धार करणारी जी देवी असते तिची पूजा नित्य नियमाने आपल्या घरात झालीच पाहिजे आणि आपली कुलदेवता अजिबात आपल्यावर रुसता कामा नये, ती प्रसन्न असली पाहिजे. कारण जसं आपल्या घरात आपली आई प्रसन्न असते तर आपलं कुटुंब प्रसन्न असतं, त्याचप्रमाणे जर आपली कुळाचा उद्धार करणारी देवी जर प्रसन्न असेल ना तर आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही. त्याच्यामुळे
आपली कुळदेवता आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर कुळदेवता माहीत असल्यानंतर त्या कुळदेवतेचे वर्षातून जे काही मानसन्मान तुमच्या कुटुंबाच्या चालीरीतीप्रमाणे होतात ते होणं खूप महत्त्वाचं आहे. आता कुळदेवतेची सेवा कशी करायची ते आपण पुढे बघणार आहोत. आपण पाहिलं की कुळदेवतेची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. आता पुढचा प्रश्न येईल. आता बऱ्याच जणांना आपली कुलदेवता माहीत असते, पण असे काही लोक असतात ज्यांना आतापर्यंत आपली कुलदेवताच माहीत नाहीये, तर त्यांनी काय करायचं किंवा कशा पद्धतीने माहीत करून घ्यायची आहे. तर अशा मी 5 पद्धती तुम्हाला आता थोडक्यात सांगते, ज्याच्यावरून तुम्ही तुमची कुळदेवता माहीत करून घेऊ शकता. कारण प्रत्येकाला आपल्या कुळाची आई माहीत असणं खूप खूप गरजेचं आहे. गुरु माऊली सुद्धा त्यांच्या प्रत्येक हितगुजातून सांगत असतात की आपल्याला आपली कुळदेवता माहीत असणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात मुख्यतः 3.5 शक्तिपीठांची पूजा केली जाते. म्हणजे जे आपल्या 4 देवी आहेत त्यांच्यापैकी एक आपली कुलदेवता असते. पण आपल्याला माहितीच नसतं की आपण नेमकं कुठल्या देवीची पूजा करायची आणि कुठली आपली कुळदेवी आहे. तर आपण दुसऱ्याच देवीची पूजा करतो. कारण माऊली नेहमी म्हणतात आपण आईला सोडून मावशीची पूजा करत असतो आणि विचार करत असतो आम्ही तर सगळं काही व्यवस्थित करतोय, पण अडीअडचणी काय येतात, तर त्यामुळे येतात कारण आपण योग्य देवीची किंवा योग्य आपले जे कुळाचे उद्धार करणारी आई असते ती आपल्याला माहीतच नसते आणि त्यांची आपण पूजा न करता दुसऱ्याच कुठल्या तरी देवतेची पूजा करत असतो. जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर आता बरेच जण मला विचारतील की ताई आम्ही कशी माहीत करून घ्यायची. तर मी तुम्हाला आज 5 मार्ग सांगणार आहे त्या मार्गांमधून तुमची कुलदेवता तुम्ही माहीत करून घेऊ शकता. तर सगळ्यात पहिले आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती जे घरातील लाईव्ह गुगलसारखं काम करत असतात, तर आपल्या घराच्या चालीरीतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे त्यांना बऱ्याच काही गोष्टी माहिती असतात. तर त्यांना विचारून तुम्ही तुमची कुलदेवता माहीत करून घेऊ शकता की पिढ्यानुपिढ्या त्या ज्या देवीची सेवा करत आहेत ती तुमची कुलदेवता झाली. पण ते सुद्धा माहीत नसेल तर दुसरा मार्ग, बऱ्याचदा आडनावं आणि गावांवरून कुलदेवता माहीत केली जाते, जी तुम्ही ब्राह्मणांकडे जाऊन माहिती करून घेऊ शकता. तसंही तुम्हाला नाही माहिती पडलं तर तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या मूळ गावी जाऊ शकता. म्हणजे तुमच्या आईवडिलांना त्यांचं मूळ गाव तर माहितीच असतं, तर तसा थोडा तपास करून तुम्ही मूळ गावी गेल्यानंतर तिथल्या जे आपल्या ओळखीतले लोक असतात, म्हणजे आपल्या कुळातील लोक असतात, त्यांना विचारू शकता. अशा पद्धतीने माहीत करून घेऊ शकता. तेही नाही झालं तर चौथी गोष्ट, आपण आहे ना ब्राह्मणांकडे जातो किंवा कुठल्या धर्मस्थळी जात असतो, नाशिकसारख्या ठिकाणी किंवा गुरुपीठला जर तुम्ही गेलात स्वामी समर्थ केंद्रांमध्ये, तर तिथल्या उपाध्यायांकडून वगैरे तुम्ही तुमच्या कुळाचा गोत्राचा काही उच्चार करून हिंट देऊन त्यांच्याकडे ना आपल्या वंशवाळी असतात, तर त्या वंशवाळीनुसार तुम्ही तुमची कुलदेवता माहीत करून घेऊ शकता. आणि ह्या 4ही गोष्टींमधून जर तुम्हाला नाही माहिती करून घेता आली तर शेवटचा आणि 5वा उपाय, की जोपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नाही आहे तोपर्यंत तुम्ही आई तुळजाभवानी तुळजापूरच्या देवीची उपासना करायची आहे. म्हणजे असं नाहीये की माहीतच नाहीये तर मग काय करायचंच नाही का, तर असं नाहीये. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाहीये तोपर्यंत तुम्ही आई तुळजाभवानीची भक्ती करू शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं, एक सोपा मार्ग आहे. तर नेहमी झोपताना आपण कुळदेवतेचा उच्चार करायचा आणि म्हणायचं की आई भगवती, तुम्ही जे कोणी असाल किंवा जी कुठली देवी आमची असेल तर तुम्ही मला संकेत द्या की किंवा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे मला मार्ग दाखवा. तर आपण मनोमन अशी प्रार्थना करत राहायची. काही थोड्या दिवसांमध्ये आपल्या कुठून ना कुठून क्लू मिळत असतो आणि आपल्याला आपली कुळदेवता ही नक्की माहिती करून घेता येते. पहिल्या 4 मार्गातून तर आपल्याला सापडतेच, पण ते जरी नाही काही झालं तर तुम्ही आई तुळजाभवानीची सेवा करू शकता जोपर्यंत तुम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत. देवघर आणि देव्हारा या सिरीजमध्ये पाहत आहोत आपण की देवघरात आपल्याला काय काय ठेवायचं आहे. त्याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कुळदेवतेचा वास आपल्या घरात महत्त्वाचा आहे, आपल्या देवघरात त्यांचं स्थान असणं महत्त्वाचं आहे. तर त्यांचं स्थान आपण 2 स्वरूपात ठेवू शकतो. जर तुमच्याकडे तुमच्या परंपरेप्रमाणे टाक असतील तर तुम्ही टाकांची स्थापना सगळ्यात वरच्या पायरीवरती करायची असते आपल्याला. जर तुमच्याकडे टाक नसतील तर तुम्ही कुळदेवतेचा फोटो किंवा मूर्ती यापैकी एक गोष्ट ठेवू शकता. आता टाक म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती असतात, बऱ्याच जणांना माहीत नसतात. तर टाक म्हणजे सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्रावरती किंवा पंचधातूच्या पत्रावरती आपल्या कुळदेवतेचं मूर्ती जी आहे ती कोरलेली असते. तर मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर त्या ज्या पद्धतीचे पत्र्याचे जे असतात ते असतात आपले टाक, किंवा मग फोटो जो असतो तो आपल्या साध्या पद्धतीचा फोटो, किंवा मग आपली जी कुळदेवता आहे त्यांची मूर्ती पितळेची किंवा पंचधातूची अशी कुठलीही मूर्ती. तर यापैकी तुम्ही एकच गोष्ट ठेवायची. सगळंच आपल्याला ठेवायची गरज नसते. कुठलंही एक स्वरूप तितकंच काम करतं जितकं सगळ्या गोष्टी काम करत असतात. जर तुमच्याकडे टाक असतील वंश परंपरेप्रमाणे तर तुम्ही फोटो किंवा मूर्ती अजिबात नाही ठेवली तरीही चालेल, काही हरकत नाही. जर तुमच्या
तुमच्याकडे टाक नसतील तर तुम्ही फोटो किंवा मूर्ती यापैकी कुठली एक गोष्ट देवघरामध्ये स्थापन करू शकता. स्थापना आणि मांडणी. तर स्थापना आणि मांडणी करण्याआधी जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्वरूप घेऊन येत असाल, म्हणजे तुम्ही मूर्ती विकत घेतली असेल किंवा फोटो विकत घेतला असेल, तर त्याआधी आपण प्राणप्रतिष्ठा करतो आणि त्याच्यानंतर स्थापना मांडणी त्यांची करत असतो. पण टाकांच्या बाबतीत तसं नसतं. टाक हे आपल्याला आपल्या वडिलोपार्जी पिढ्यानुपिढ्या पिढीनं पिढी पुढच्या पिढीकडे पास ऑन होत असतात. तर जसं डायरेक्ट आपण टाक घेऊ शकत नाही. आमच्याकडे तरी तशी पद्धत आहे. प्रत्येक गावाला मला माहीत नाही, महाराष्ट्रात तरी असंच आहे, पण बाकी काही भागांमध्ये थोड्याफार पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. तर आता समजा आई ज्यांच्याकडे टाक आहे आणि त्यांना 2 मुलं असतील, तर ते टाक तर एकच असतात. मग ते कुठल्या तरी एकाच मुलाकडे जातात, एकाकडे नसतात. तर मग अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ऑलरेडी टाक आलेले असतील तर तुम्ही त्यांची डायरेक्टली स्थापना करू शकता. पण जर तुमच्याकडे टाक नसतील तर डायरेक्टली आमच्याकडे तरी असं आहे की विकत घेऊ नाही शकत. म्हणजे कुठलंही घरात शुभ कार्य असेल, जनरली लग्नात घेतले जातात, नवीन टाक घडवले जातात, तर तेव्हा आपण ते मांडणी करू शकतो. तर ते आपल्याला जे टाक आहेत ना, ते आपल्या कुळाचार, आपल्या वंशाच्या पद्धतीप्रमाणे किंवा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने आपल्याकडे दिलेले असतात, तेव्हा आपण त्यांची मांडणी करू शकतो. आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे. पण तुमच्याकडे जर तसं नसेल आणि तुम्ही जर नवीन घडवून घेतले असतील तर मग तुम्ही त्यांची स्थापना डायरेक्टली करू शकता. किंवा जर मग तुम्हाला वंश परंपरेप्रमाणे टाक मिळालेले नसतील तर तुम्ही कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती यांची स्थापना करू शकता. तर हे सगळ्यात सोपं आहे. तर टाक लगेच नसतील तर लगेच घेण्याचा अट्टहास करू नका. काही दिवस थांबा. आधी तुम्ही फोटो आणि मूर्तीवरती सेवा सुरू करायला हरकत नाही. आता टाक कसा असावा, मूर्ती कशी असावी किंवा फोटो कसा असावा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाक हे चांदीच्या किंवा पंचधातूच्या पत्र्यावरती कोरलेले असतात. त्यांचा एक विशिष्ट पद्धतीचा आकार असतो, त्यांना एक स्टँड असतं. तर टाक शक्यतो छोटेच घ्यायचे, म्हणजे 3.5 इंच 4 इंचापर्यंतच टाक असावे, खूप मोठे मोठे पण नसावे. किंवा जर मग तुमच्याकडे झिजलेले असतील तर तुम्ही जेव्हा नवीन बनवून घेत असाल तर तेव्हा तुम्ही ही काळजी घ्या. पण जर तुमच्याकडे जशा पद्धतीने आधीच्या पिढीचे जे आलेले असतील ते जसे असतील तसे ठेवा. पण जेव्हा भविष्यात कधी तुम्ही ते बदलवणार असाल किंवा ते त्यांच्यात वाढ करून नवीन घडवणार असाल तर तेव्हा ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ते साधारण 3.5-4 इंचापर्यंतच असावे. मूर्ती घेत असाल तर मूर्तीच्या बाबतीतही तसं रोजच्या रोज आपल्याकडनं अभिषेक, पूजा अर्चा व्यवस्थितरित्या होईलच असं नाही धावपळीच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे आपण देवघरातील मूर्तींची जी उंची आहे 3, 3.5, 4 इंचापर्यंतच असते. तर तशीच तुम्ही मूर्ती घ्यायची आणि फोटो पण शक्यतो देवघरात जसा मावेल तसा छोटाच फोटो असावा. मांडणी करण्याआधी जर तुम्ही नवीन मूर्ती आणली असेल तर आपल्याला प्राणप्रतिष्ठा करणं महत्त्वाचं असतं. आपल्या चॅनलवर ऑलरेडी कुळदेवतेची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल. तर नवीन मूर्ती आणल्यानंतर आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा करणं गरजेचं असतं, कारण की आपण दुकानातून आणल्यानंतर ते एक निर्जीव स्वरूपात असतं. तर आपण त्यांच्यात प्राण फुंकायचे असतात, जेणेकरून ते काय म्हणतात, त्यांचं जे वास्तव्य आहे ते लाईव्ह असेल आपल्या घरामध्ये. म्हणजेच काय, तर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर, स्थापना केल्यानंतर ते निर्जीवाचे सजीव स्वरूपात असतात आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होते. कारण की दुकानात जेव्हा आपण दुकानातनं घेतो तर आपण घेण्याआधी त्या फोटोला, त्या मूर्तीला बऱ्याच लोकांनी हात लावलेले असतात आणि ती सजीव स्वरूपात असते. म्हणजे काय, ती एक वस्तू असते, निर्जीव वस्तू असते. पण आपल्या घरात आणल्यानंतर आपण त्यांना आपल्या देवतत्व देत असतो. म्हणजेच काय, आपल्या गुरुच्या जागी, आपल्या कुलदेवतेच्या जागी त्यांची प्रतिष्ठा करणार असतो. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या आपल्याला स्थापना करायची आहे. कुटुंब परंपरेनुसार जर टाक आलेले असतील तर साधी पूजा करून अभिषेक करून ठेवले तरीही चालतील. पण नवीन आणलं तर त्याचीच आपल्याला प्राणप्रतिष्ठा करणं गरजेचं असतं. तर हे झालं स्थापनाबद्दल. मांडणी कुठे करायची, तर आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी की देवघरात पायरीनुसार मांडणी कशी करायची. तर कुळदेवतेची जी जागा आहे ती देवघरातील सगळ्यात पहिल्या पायरीवर आहे. तिथे आपल्याला कुळदेवतेच्या टाकांची, फोटोची किंवा मूर्तीची, जे काही कुठलं स्वरूप असेल त्यांची मांडणी करायची आहे. आता आपण देवघरात कुळदेवतेची मांडणी केली, स्थापना केली, कुलदेवतेचं स्वरूप आपल्या देवघरात आणलं, म्हणजे झालं का, तर नाही. नित्यसेवा, नित्यपूजा करणं महत्त्वाचं आहे. नुसतं आपण देवघरात आणतो, मांडणी करतो आणि मग झालं, तर असं होत नाही. तर माऊली एक छोटीशी गोष्ट सांगतात. जेव्हा आपण मोबाईल वापरतो तर वारंवार त्याला चार्जिंग करणं गरजेचंच असतं. कारण दुकानातनं एकदा आणलं, चार्जिंग केला आणि तो आपण आयुष्यभर वापरतो का, तर नाही. वेळोवेळी त्याला आपल्याला चार्ज करत राहावं लागतो, तेव्हाच तो आपल्याला आउटपुट देतो. तर
तशाच पद्धतीने कुठल्याही देवी देवतांची मूर्ती स्थापन केल्यानंतर गुरुमाऊली म्हणतात की त्यांची नित्यपूजा नित्यसेवा आपल्याला करणं गरजेचं आहे, तेव्हाच ते वेळोवेळी आपल्याकडे लक्ष देत असतात. कारण की आपण छोटी का होईना, थोडी का होईना, पण रोजच्या रोज नित्यसेवा केल्याने आपली सेवा बॅलन्स आपला साचत जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्यावर काही संकट येतं तर तेव्हा ते देवी देवता आपली कृपादृष्टी आपल्यावरती करत असतात. तर रोज नाही जरी शक्य झालं तर कुलदेवतेची सेवा ही प्रामुख्याने मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या या शुभ दिवशी तरी किमान आपल्याला करायची आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं, टाक असो किंवा मूर्ती असो, फोटो असेल तर फक्त पुसून घ्यायचा, टाक किंवा मूर्ती असेल तर श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताने, श्री सुक्त 16 वेळा, पुरुष सुक्त 1 वेळा म्हणून तुम्हाला साधा पाण्याने किंवा दुधाने जी कुठली गोष्ट तुमची इच्छा त्याच्याने आपल्याला अभिषेक करायचा असतो. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते. शुभवारी जे मंगळवार असेल, पौर्णिमा असेल किंवा नवरात्रात असेल तर आपल्याला कुलदेवतेला पूर्णवर्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो. अशा पद्धतीने आपण सेवा करत असतो. आणि रोजच्या नित्यसेवेमध्ये आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. अगदी साध्या या सोप्या सेवा आहेत ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात करायच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुळदेवतेच्या सेवांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट येते, ते म्हणजे कुळाचार आणि कुळदेवतेचा मानसन्मान जो आपल्याला वार्षिक करायचा असतो. वर्षातनं एकदा तरी आपल्याला आपल्या कुळदेवतेचा मानसन्मान म्हणजे आपल्या जे कुळाची आई असते तिचा मानसन्मान करायचा असतो. तर मानसन्मान म्हणजे काय, तर आपल्याला कुलदेवतेला ओटी भरायची असते, 11 अलंकार घ्यायचे असतात. वर्षातून एकदा आपली जी कुठली कुलदेवता आहे त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन आपल्याला त्यांचा मानसन्मान करायचा असतो, दर्शन घ्यायचं असतं. वर्षातून एकदा का होईना पण आपल्याला आपल्या कुलदेवतेची भेट घ्यायला जायचं महत्त्वाचं असतं. ते जरी शक्य नाही झालं तर वर्षातनं आपल्या 2 नवरात्री येत असतात, तर तुम्ही घरी देवतांच्या मूर्तीपुढे, टाकांपुढे कुळदेवतेची मानसन्मानाने ओटी भरू शकता. 11 अलंकार कुठले, तर त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मी मागच्या नवरात्रामध्ये त्याची संपूर्ण माहिती दिली होती, तो तुम्ही शेवट नक्की बघा. या व्हिडिओच्या शेवटी लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तर हे झालं वर्षातनं मानसन्मान करणं, हे कुळदेवतेचे मानसन्मान झाले. पण कुळाचार अजून एक गोष्ट असते. तर कुळाचार म्हणजे काय, तर प्रत्येक कुटुंबातील वंश परंपरेप्रमाणे कुळदेवतेचे कुळाचार केले जातात. तर महाराष्ट्रामध्ये हे केले जातात. तर प्रत्येक घराप्रमाणे ही पद्धती वेगळी असते. तर तुम्ही तुमच्या ज्येष्ठ व्यक्तींना जर हे विचारलं तर जास्त महत्त्वाचं ठरेल. पण तरी मी थोडक्यात सांगते. तर जसं आमच्याकडे कुलदेवतेचे रोट होत नाहीत, पण फक्त साखर चतुर्थीचा थाट भरला जातो किंवा वर्षातनं एकदा तळी भरली जाते. तर असंच बाकीच्या लोकांकडे सुद्धा खंडोबा असतील तर वर्षातनं तळी भरली जाते, जागरण गोंधळ होतात किंवा खानदेशामध्ये कानबाई असते, ज्यांच्याकडे कानबाई असते त्यांच्याकडे रोट केले जातात. तर हे सगळे झाले कुलदेवतेच्या कुळाचाराचे प्रकार. तर हे जे काही आहे ते वंशाच्या, कुळाचाराच्या, कुटुंबातील जे काही आपले चालीरीतीप्रमाणे होत असतात, तर ते तुम्हाला तुमच्या घरातील वरिष्ठ व्यक्ती जे असतील त्यांना विचारून हे करायचे असतात. पण साधा जो कुळदेवीचा मानसन्मान असतो, वर्षातनं ओटी भरणं आणि कुळदेवतेला भेट देणं, हे प्रत्येक जणांनी आवर्जून करायचं आहे, कारण हे सगळ्यांनीच करायचं असतं. कुळाचार केल्यानंतर आपल्या वर्षातनं ज्या 2 नवरात्री येत असतात त्याच्यात आपल्याला एक विशेष सेवा करायची असते. प्रत्येक स्वामी केंद्रात सांगितलं जातं की वर्षातून 2दा आपल्याला 14 दुर्गा सप्तशती पाठांचं पठण करायचं असतं. दुर्गा सप्तशती पाठाचं पठण केल्यामुळे आपल्या घरातील जो काही वास्तुदोष असतो तो निघून जातो. किंवा मग अशा काही अडचणी असतात की नवरा बायकोमध्ये खूप भांडण कटकटी होतात किंवा लग्न जमण्यास अडथळे येतात. तर हे जनरली केव्हा होतं, एकतर आपल्याला पितृदोष असतो किंवा मग आपल्याला कुळदेवतेची सेवा आपल्याकडनं व्यवस्थित होत नाही. तर जेव्हाही आपण केंद्रात जातो बघा, ह्या गोष्टी जर आपण सांगितल्या प्रश्नोत्तर विभागामध्ये, तर एकच सेवा आपल्याला सगळ्यात आधी मिळते, ती म्हणजे आपले कुळदेवतेची सेवा. त्याच्यात आपल्याला कुळदेवतेचे म्हणजे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पठण करायचे असतात. तर वर्षातून काही करा न करा पण 2 नवरात्रीमध्ये आपण 14 पाठ पठण करणं गरजेचं आहे. त्याच्यातून आपला पितृदोष कमी व्हायला मदत होतं, वास्तुदोष कमी व्हायला मदत होतं आणि कुळदेवतेची सेवा आपण करतो त्याच्यामुळे कुळदेवतेची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावर होते. तर ह्या ज्या काही सांसारिक अडचणी येतात ना, छोट्या भांडण कटकटी, लग्न जमण्यास अडथळे, मुलांचा चिडचिडपणा, तर या गोष्टींमधनं आपल्याला मुक्तता मिळते. तर आवर्जून 14 पाठांचं सप्तशतीचं पठण आपल्याला त्या 9 दिवसांमध्ये करायचं आहे. तर प्रत्येक नवरात्रामध्ये 14 पाठ करतो, पण जरी नाही शक्य झालं तर कुठल्याही एका नवरात्रामध्ये आपण 14 पाठ करू शकतो. पण वर्षातनं किमान 14 पाठ तरी आपल्याला सप्तशती पारायणाचे करायचेच आहेत.
तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण कुलदेवतेबद्दल माहिती घेतली. कुलदेवता हा आपल्या अस्तित्वाचा आधार आहे, आपल्या कुळाचा आधार आहे, आपल्या कुळाचा उद्धार करणारी देवी आहे. आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपल्यावर असणाऱ्या ज्या संसारिक अडचणी असतात त्या नाहीशा होतात, त्याच्यातनं आपल्याला मुक्तता मिळायला मदत होते. त्याच्यामुळे आजच आपल्या देवघरात जर तुमच्याकडे कुलदेवतेची स्थापना अजूनही झालेली नसेल तर आवर्जून देवघरात कुलदेवतेचं स्वरूप स्थापन करा, नित्यनियमाने पूजा करा. बऱ्याच गोष्टींचे बदल तुम्हाला लवकरात लवकर दिसून येतील. आणि हो, कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका की तुमच्या देवघरात कुळदेवतेचे टाक आहेत की मूर्ती आहेत आणि फोटो आहे का, किंवा तुम्ही कुळदेवतेची पूजा कशा पद्धतीने करता. कारण महाराष्ट्रात प्रत्येक भागात कुळदेवतेची पूजा ही थोड्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने केली जाते. तर तुमच्याकडे कशी पूजा करतात ते मला सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कराच, पण शेअरसुद्धा करा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत सुद्धा पोहोचेल. पुन्हा आपण भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. पुढचा एपिसोड जो असणार आहे तो गणपती बाप्पांवरती असणार आहे. गणपतीची मूर्ती देवघरात का ठेवली जाते किंवा बाप्पांच्या अस्तित्वाचं आपल्या घरातील महत्त्व काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ मिस व्हायला नको म्हणून आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.